नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. निसर्गाच्या अनिश्चिततेसमोर मानवी सामर्थ्य कधीच टिकाव धरू शकत नाही. अशातच महाराष्ट्रासह देशांच्या विविध भागावर चक्रीवादळाची सावली पसरलेली आहे. यामुळे नागरिकांच्या जीवनावर चिन्ह दिसू लागलेली आहे. जोरदार पावसामुळे केवळ शेतकरी समाजाला नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. पावसाची तीव्रता वाढत असून पुढील काही दिवस राज्यावर मुसळधार पावसाची सावली पसरण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाची निर्मिती. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. या चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. किनारपट्टीवर मोठं संकट. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि इतर राज्याच्या किनारपट्टी प्रदेशात मोठ्या हवामान बदलाची शक्यता आहे. ताशी 70 किलोमीटर वेगाने हे वादळ किनारपट्टी प्रदेशांना धडकणार असल्याने या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास येत्या 2 ते 3 दिवसात या वादळांचा काही प्रमाणात परिणाम राज्यावर होण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या काळात राज्यात 50 ते 60 किलोमीटर प्रति तासात वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. कोकणातील परिस्थिती. 2 दिवसापासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांची अवस्था. चक्रीवादळासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे. पिकांच्या नुकसानीबरोबरच घरं देखील उद्ध्वस्त झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक माती सपाट झाले असून त्यांच्यासमोर उपासमारीची वेळ आलेली आहे. सुरक्षेची काळजी. राज्यातील विविध ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून अनेक गावे वाहून गेलेली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. शासनाने बचाव कार्य हाती घेतले असून विविध भागातून नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात येत आहे. येस मराठीसाठी ब्युरो न्यूज. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.